नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये अनेक दिग्गज कवी होऊन गेले. या कवीमध्ये आपल्याला साधारणतः आठवणारी नावं म्हणजे सुरेश भट साहेबांचं नाव येतं, नामदेव ढसाळांचं नाव येतं, मंगेश पाडगावकर, असे अनेक नावं आहेत की ज्यांनी मराठी साहित्य हे समृद्ध केलं आणि मराठी साहित्यामध्ये प्राण ओतला असं म्हटलं तर ते जास्त वेगळं किंवा काहीतरी वावगं ठरणार नाही. तर अशा या सगळ्या कवींमध्ये एक अतिशय महत्त्वाचा कवी आहेत. त्यांच्याबद्दल आज मला आपल्याशी काही बोलायचं आहे आणि ते कवी आहेत की ग्रेस. आता ग्रेस हे या कवीचं मूळचं नाव आहे का, तर तसं नाही आहे. यांचं खरं नाव आहे माणिक सीताराम गोडघाटे आणि यांचा जन्म जो आहे तो नागपूरमध्ये 10 मे 1937 साली झाला. आणि हे यांचं शिक्षण जे आहे हे मराठीतून त्यांनी एम ए केलं आणि त्यांना अगदी पहिल्या क्रमांकाचं सुवर्ण पदक मिळालं होतं 1966मध्ये. यांचं ग्रेस नाव हे यांनी कसं काय स्वतःला ठेवलं याबद्दल असं म्हणतायत की जी एक पाश्चात्य अभिनेत्री होती इंग्रिड बर्गमन, आणि या अभिनयाने तिच्या प्रभावित होऊन तिचा एक चित्रपट होता. त्या चित्रपटामध्ये एक वाक्य होतं की सी इज अँड ग्रेस. तर यावरून त्यांनी प्रभावित होऊन ग्रेस म्हणजे एक भव्यता आणि एक काहीतरी काय आपण म्हणू त्याला की दैदिप्यमान असं याला आपण ग्रेस म्हणतो. आणि हे ग्रेस त्यांनी स्वतःसाठी हे नाव वापरलं. त्यांनी अनेक हजारो कविता लिहिल्या असं म्हणता येईल आपल्याला. त्यातली जी काही गाणी जी आहेत ती गाणी अजूनही ऐकायला लागलं की असं वाटतं की ऐकतच राहावं. त्यातलं एक गाणं तुम्हाला मी सांगतो की तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे. ती गेली तेव्हा पाऊस निनादत होता. आता हे जे गाणं आहे ना त्याला हृदयात मंगेशकर यांनी खूप सुंदर चाल दिली आणि ते गाणं त्याची चाल अशी आहे की ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, ती गेली. आता ह्या कवितेमध्ये म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो की ही कविता त्याची चाल बाजूला ठेवली आणि नुसतं आपण ओळी जरी म्हटल्या तरी खूप काहीतरी आपल्या हृदयाला स्पर्श करणारे वाक्य असतात. ती आई होती म्हणून, म्हणजे आई गेल्यानंतर एका मुलाला जे काय वेदना होत आहेत. अंगणात गमले मजला संपले बालपण आता. म्हणजे या 2 ओळीमध्ये किती सुंदरतेने कळतं माणसाला की आई गेल्यानंतर कवी अंगणामध्ये येतात आणि त्यावेळेस कळतं की आता आई नाही, म्हणजे आपलं बालपण संपलेलं आहे. म्हणजे आईसाठी मुलगा किती मोठा झाला तरी तो लहानच असतो. पण ह्या अशा काही ओळी आहेत की ज्यामुळे काळजाला एकदम स्पर्श करून जातात त्या. आणि असं काळजाला स्पर्श करणारा कवी जो आहे तर या कवीची शैली जी आहे ती गूढता, दुःख, नैराश्य, काळोख, संध्याकाळ, आभाळाची निळाई या विषयाचं त्यांना खूप आकर्षण होतं आणि ते सगळं त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला सातत्याने दिसतं. त्यांची कविता दुर्बोध मानल्या गेली, पण मला वाटत नाही की ती कविता दुर्बोध होती. काही लोकांनी म्हणजे हे कसं आहे की या देशामध्ये तुम्ही काही म्हटलं तरी जातीव्यवस्था आहे, अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे एखादा श्रेष्ठ कवी कोण, तर जो जातीच्या वरच्या थरातला असतो तोच कवी श्रेष्ठ असतो. अशा पद्धतीचं एक काय म्हणतात काही लोकांचं म्हणणं असतं. आणि म्हणून कवीसारख्या ग्रेससारख्या कवीला, जो आभाळाला गवसणी घालणारा कवी आहे, ज्याच्या कविता नोबेल मिळावं या क्षमतेच्या आहेत, ज्याचं साहित्य
ज्ञानपीठ पुरस्कार, नोबेल पुरस्कार याच्याही पलीकडे जाऊ शकतं. या इतकं दर्जेदार साहित्य असणारा हा कवी, आणि त्याला काही लोक म्हणाले की हे दुर्बोध आहे, काही कळत नाही, या लक्षात येत नाही. तर अशा पद्धतीचा एक स्टॅम्प मारला, पण तो मला वाटतं की तो चुकीचा होता. त्यांच्या कविता कळतात, पण त्यासाठी तुम्हाला त्या उंचीवर जावं लागतं. तुम्ही खालच्या उंचीवर राहून वरचं नाही बघू शकत ना. तुम्हाला ज्यावेळेस आणखी चांगलं दृश्य पाहायचं असेल तर तुम्हाला वरच्या टेकडीवर गेलं पाहिजे. तर अशा या महान कवीचं मितवा नावाचं जे पुस्तक आहे ते मी 20-25 वर्षापूर्वी घेतलं, आणि त्यात ते सुरुवातीला मला असं वाटलं की अरे हे तर खूपच म्हणजे याच्यामध्ये जे शब्द आहेत हे खूपच वेगळे शब्द आहेत. पण जसं मी वाचायला लागलो तसं मला असं जाणवलं की या शब्दांमध्ये खूप मोठी ताकद आहे. आणि मग या पुस्तकामध्ये मितवा जे आहे याच्यामध्ये हे पुस्तकाची पहिली आवृत्ती मला वाटतं की 1987 साली हे पुस्तक पहिल्यांदा छापलं गेलं. या पुस्तकाची जे तुम्हाला मी दाखवतो की कवर पेज हे असं आहे. तर हे पुस्तक मला वाटतं की प्रत्येकाने घेतलं पाहिजे. आणि हे पुस्तक असं एकदा पुस्तक घेतलं म्हणजे ते सगळं वाचून पूर्ण करायचं असं पुस्तक नाही. हे पुस्तक तुम्ही नेहमी वाचू शकता. कधीही तुम्हाला असं वाटलं की आपल्याला काहीतरी उदास वाटतं आहे किंवा काहीतरी आपल्याला काही गोष्टीचे शब्द लवकर येत नाहीत माणसाला, पण तेच शब्द कवी ग्रेस यांनी पकडलेले आहेत. आता याच्यामध्ये बघा ना, पडवीतला पाऊस. आता हे जे एक ललित बंध आहे, एक आत्मपर लिखाण आहे. तर हे पडवीतला पाऊस जो आहे ना तो मी आज आपणाला वाचून दाखवणार आहे. यामध्ये अनेक गोष्टी आहेत वाचण्यासारख्या, पण आज मी पाऊस मला आवडतो आणि म्हणून मला असं वाटतं की पावसाबद्दल कवी ग्रेस यांनी मितवामध्ये काय लिहिलं आहे हे आपण थोडंसं समजून घेऊया. आणि हे सगळं वाचताना खरं पाहिलं तर हा लेख आहे, एक छोटासा ललित बंध आहे, पण हा सगळा लेख कविता आहे असं मला नेहमी वाटतं. आता बघा, पडवीतला पाऊस आपण वाचूया आणि आपण काही चर्चा पण करूया वाचता वाचता. मध्यरात्री बेसुमार पाऊस कोसळत असताना मला जाग आली. रस्त्यावरून आगीचा बंब भेसूर आवाज करून भरधाव वेग निघून गेला. त्यामुळे इथे इतका पाऊस कोसळत असताना आता आणखी कोणत्या गरीब वास्तूला वणव्याने घेरले असेल या विचाराने माझा प्राण थरथरू लागला. सुन्न झाल्यासारखं वाटलं. अशक्त माणसाप्रमाणे समर्थाच्या करुणाष्टकाची मी मनातल्या मनात जुळजुळ करू लागलो. मनोमनी करुणा भाकू लागलो ईश्वराची. म्हणालो, मायबाप, इथला पाऊस हनुमंताने द्रोणागिरी उचलून जसा लक्ष्मणाच्या आयुष्यासाठी नेला तसाच उचलून घे आणि वनव्यातल्या घरावर जाऊन रिसव. अरे, मी माझ्या आतल्या काहिलीची भेग एखाद्या शहाण्या पेशीखाली दुमडून घेईन. आता याच्यामध्ये बघा, वनवा आहे, पाऊस आहे, आणि याच्यामध्ये समर्थाचे करुणाष्टकांचा उल्लेख केलेला आहे, ईश्वरांचा आहे. खरं पाहिलं तर कवी ग्रेस हे आंबेडकरी समाजामध्ये जन्माला आले आणि त्यांच्याकडून तशा ह्या अपेक्षा खूप होत्या लोकांच्या की त्यांनी आंबेडकरी विषयाला धरून काही लिखाण करावं. पण ते या सगळ्या हिंदू काव्य, हिंदू संस्कृती याच्यामध्ये ते जास्त रमताना दिसतात. तरी काही हरकत नाही, कारण हे बघा, त्यांचा दर्जा जो आहे तो खूप श्रेष्ठ आहे. त्यामुळे त्यांनी काय लिहावं आणि काय लिहू नये हे लोकांनी ठरवू नये. त्यांना जे वाटलं ते त्यांनी लिहिलं आणि ते साहित्याच्या क्षेत्रामध्ये खूप उंच असं आहे. आता पुढचं आहे का, मला मावळीतले दिवस आठवले लहानपणचे. सवत
तणतणून भांडली म्हणून ती मला तडक माहुलीला घेऊन आली होती आजोळी. ते पावसाळ्याचे दिवस होते. मूठभर लोकवस्तीचे ते सुनसान गाव त्याच वेळी माझ्या मनात अलगदपणे शिरून गेले. आता बघा, ते सुनसान गाव आणि माझ्या मनात अलगदपणे शिरून गेले. याच्यामध्ये अलगदपणे शिरून जाण्यामध्ये आपल्याला तो आभास होतो. मूठभर लोकवस्तीचे ते सुनसान गाव त्याच वेळी माझ्या मनात अलगदपणे शिरून गेले. आज त्याच्या परिपूर्ण शोकातून हळूहळू सारख्या ढळत चाललेल्या देवचाफेच्या प्रतिमा बाहेर पडत असतात. शब्दांना आडमार्गावर पकडून या माहुलीच्या प्रतिमा वैराग्याप्रमाणे माझ्या अनवाणी कवितेची विचारपूस करत असतात. आता बघा, वैराग्याप्रमाणे माझ्या अनवाणी कवितेची विचारपूस करीत असतात. यामध्ये सुंदर काव्य आहे. आजोबा वाकळ शिवत बसले होते. त्यांनी सुई दोऱ्यात अडकलेली आपली शीनबुबळे आम्हा मायलेकरावर उभी केलीत. दुष्ट लागून करपलेल्या झऱ्यासारखी दिसणारे ती बुबळे आम्हाला ओलावा मागत आहेत असे वाटून गेले. मी थोडा डचकलो. ती नाही. आजोबा म्हणाले, आलीस, ये. कधी जाशील? एवढे बोलून पुन्हा त्याने आपले बुबळे सुई दोऱ्यावर सोडून दिली. आता सुई दोऱ्याकडे लक्षपूर्वक पाहणं आणि जे काही ते शिवित होते ते त्याला कवी ग्रेसांनी बुबळे सुई दोऱ्यात सोडून दिली असं त्यांनी एका वाक्यावरती, म्हणजे पुन्हा ते लक्ष त्यांनी सुई दोऱ्याकडे टाकलं. घरवाड्यासारखे मोठे होते, परंतु जागोजोगी फाटलेले विरकटलेले. घराला एका मोठीच्या मोठी लांब लचक पडवी होती. एका अंगाला ज्वारी भरून ठेवलेल्या 2 मोठ्या ढोल्या होत्या. तुरीच्या काटकेची विणून धरून सेनाने लिपलेल्या, त्यामुळे त्यांचा चमत्कारिक वास येत असे नकोसा. तिथे त्या ढोल्याजवळ आईची बहीण सतत बसलेली असायची, न बोलता फक्त पाहत दुसऱ्या टोकाकडे. त्या टोकावर वाकळ शिवत बसलेले आजोबा कदाचित त्यांच्याकडे किंवा त्यांच्या शरीराला पारदर्शक करून त्याच्या पलीकडे काही दिसते आहे का ते मध्ये जाते होते दळणासाठी. द्रौपदी यायची दळणाला चंद्रीला घेऊन. आता बघा, हे द्रौपदी चंद्री हे व्यक्तिमत्व आहेत जे तिथे येत होते. आजोबाच्या मागे एक झाड होते, पक्षाचा अजिबात उपसर्ग नसलेले. कधीमध्ये एखाद दुसरा कावळा त्या झाडावर यायचा, कधी अर्थपणे तर कधी कर्कशपणे ओरडून निघून जायचा. तेवढ्याने आजोबा सुई दोऱ्यातून बुबळे सोडून घेत नसत आणि आईच्या बहिणीला तर कावळ्याचे येणे किंवा जाणे तोडल्यासारखे किंवा तुडवल्यासारखे वाटत नसे. म्हणजे बाहेर कावळा ओरडत आहे तरी आजोबाला किंवा त्या आईच्या बहिणीला त्याचं काही सोयीसुद्धा नसायचं. कावळा यायचा, ओरडायचा. पण हीच गोष्ट त्यांनी काव्यात्मक भाषेमध्ये इथे मांडलेली आपल्याला दिसते. अंगणात एक विहीर आहे, फारशी खोल नसे, उथळच आहे. पावसाळ्यात तुडुंब बादली दोरीची गरज नाही. भांड्यातून पाणी काढावे तशी चंद्री पाणी भरत असे. बाजूला एक गाय दाव्याला बांधलेली, मर्तुकडी, तरी नुकतीच व्यालेली. दूध अजिबात नाही. द्रौपदी दूध आणायची, पोकळ बांबूत भरून ते वासराच्या गळ्यात ढकलायची. विहीर तुडून भरली म्हणजे माझं मन खट्टू होत असे, कारण चंद्री मग ओनवून पाणी भरीत नसे. असे झाले की तिच्या फाटक्या चोळीतून दिसणारी तिच्या श्वासाची घालमेल मला पाहता येत नसे. पण गुंड उचलताना मात्र एक पाय मोडून ती गुंड ज्यावेळी डोक्यावर घ्यायची त्यावेळी तिच्या पायातील सांधीचे चाळ वाजत असत. द्रौपदी दळणाला बसली की मग मूठ दाणे घेऊन चंद्री जात्यात टाकीत दळणाच्या ओव्या म्हणत असे. द्रौपदीला बोलताच येत नव्हतं. पडवीच्या पावसाला दळणाचा धाक, सुपातल्या ढाण्यातून शर्मेने वाघ
झेलायास तुझी झूल पाटलाच्या पोरी, अंगणात त्याच्या जारे गुंफवायास सरी. कधी कधी चंद्रीच्या ओव्या, आता ही ओवी आहे, चंद्री मुलगी आहे आणि ती मुलगी ओव्या म्हणायची. कधी कधी चंद्रीच्या ओव्या संपून जायच्या आणि द्रौपदीचे दळण मागे उरायचे. तिचे हात वळून येत आणि छातीत दुखू लागे. ती डोळ्यात पाणी आणून चंद्रीकडे बघत राही. चंद्रीच्या ओव्या तुटलेल्या, द्रौपदीच्या जात्यातील घरघर बंद, झाडावर कधीमधीचा कावळे नाही, सारेच स्थिर निवांत. आजोबांच्या सुईदोऱ्यातील बुबळे खालच्या मानेत तडफडू लागत आणि आईची बहीण हाताच्या नखांनी पायाची नखे काढण्यात घडलेली. काट्याने काटा काढावं तसे. मध्येच थांबलेल्या या भयान काळाचे काय करावे असा प्रश्न पुढे येईल. आणि मग चंद्री आपलीही तुटलेली फाटलेली ओवी मनोमन आजोबाच्या सुईदोऱ्याखाली ढकलून देईल. शिवण जोडून परतलेल्या ओवीचा चंद्री पुन्हा फेर धरू लागे. द्रौपदीच्या डोळ्यातले पाणी मागे सरे. तुझ्या नावाखाली माझे रक्ताळलेले नाव, देवी अंबे खाटिकाचे घर मला दाव. मधल्या खोलीच्या नंतर स्वयंपाकघर, मधल्या खोलीत कापूस भरलेला. द्रौपदी व चंद्री कुठे झोपत पण पडवीत नाही. पडवीत एका टोकाला आजोबा आणि दुसऱ्या टोकाला आईची बहीण. ढाण्याच्या ढोल्याशेजारी पावसाची झड लागली आणि झडीचा पाऊस सुरू झाला की मग गाय वासरूही पडवीतच येईल. जाणार कुठं? मरतुकडी गाय आईच्या बहिणी शेजारी, तिचे वासरू आजोबाच्या मागे. मध्ये तळमळीचे ताटातुटीचे हंबरही नाहीत. गाईला दूध नाही म्हणून कदाचित ती अपराधी भावनेनं हंबरत नसेल आणि वासराला हंबरायला कोणी शिकवले नसेल. पावसाची अखंड झड सुरू झाली होती माऊली. आईच्या बहिणीजवळ गाय, तिच्या अंगावरच्या माशाचा थवा हिच्याही अंगावर येईल. आईची बहीण थोडीशी मान झटके आणि आपले डोळे आजोबाच्या शरीराच्या दिशेने फिरवी. वाकळीत ओल भरलेली, सतत अंधारलेली. समजा सुईच्या भोकातून दोरा निसटला की आजोबाचा जीव फार कासावीस होईल. ते तासनतास सुईत दोरा ओवण्याच्या प्रयत्नात बुडून गेलेले असत. झडीमुळे सूर्य बुडतीचा अंदाजही सापडत नसे. म्हणजे पावसामध्ये सूर्य कधी बुडाला हेही कळायला मार्ग नसतो, कारण तसाही पावसाळ्यात दिवसभर अंधार असतो. मध्यरात्री पाऊस जोराने उसळला. जीव गेल्यासारखा कोसळू लागला. आजोबा थोडेसे उठले. वाकळाची सळत त्याने उकलली. एक वाकळ वासराच्या अंगाखाली टाकली. 2 वाकळा घेऊन मोठ्या कष्टाने आईच्या बहिणीजवळ आले. ती पोटाशी पाय घेऊन झोपली होती. एक वाकळ त्याने हलकेच तिच्या अंगावर सोडून दिले. आपल्या जागेकडे परतू लागले. मध्येच आठवण येऊन थांबले. मागे परतले पुन्हा. दुसरी वाकळ त्यांनी गाईवर पांघरली. मी आणि चंद्री कापसावर दुसऱ्या खोलीत झोपलो होतो. चंद्री थोडी दूर होती माझ्यापासून. आमच्या डोक्यावर खिडकी, तिथपासून कापूस, त्यामुळे खिडकी लहानशा फटीसारखी दिसत होती. पाऊस आणि भनभन वारा याचा आवाज खिडकीतून येऊ लागला. दारावर कंदील होता. ज्योतीला काळजी धरल्याने त्याची काच काळी झाली होती, त्यामुळे फारसा उजेड पडत नव्हता. दाराच्या बाजूला खुंटीवर एक मोठे टोपले अडकवून अंडी उगवण्यासाठी कोंबडीला बसवले होते. खिडकीतून अचानक पाऊस वाऱ्याचा झोत आला आणि त्या मागोमाग एक मोठा नाग खिडकीतून आत शिरला. कोंबडीच्या दिशेने जाऊ लागला. मला घाम फुटला. मला वाटलं हळूहळू कापूस उकरून त्याचा खड्डा करावा आणि त्यामध्ये स्वतःला पोरून घेऊन लपवावे. तसे नाही करता आले मला. चंद्री गाढ झोपली होती. मी तिच्या दिशेने सरकलो. तिला चिमटा काढला. चंद्री दचकून उठली, माझ्याकडे बघू लागली. येवना नाग कोंबडीच्या टोपलीत शिरला होता. चंद्री आणि मी एकमेकाला बिलगलो. पुराच्या लाकडाच्या ओंडक्याला बिलगावे तसे. आता हे किती सुंदर वर्णन आहे बघा. पुराच्या लाकडाच्या ओंडक्याला जसं माणूस चिटकतो तसं हे लेखक कवी म्हणतायत की चंद्री आणि मी एकमेकाला बिलगलो होतो.
कोंबडीने को करीत थोडा वेळ सर्पाशी झुंज देण्याचा प्रयत्न केला, पण तो टिकला नाही. तिची मान खाली पडली. साप दारातून पडवीकडे जाऊ लागला. माझ्या काळजात चर्र झालं. आईच्या बहिणीची आठवण आली. मी उठण्याचा प्रयत्न करू लागलो. चंद्रीने मला आवळून धरले, म्हणाली, उठू नकोस. आईच्या बहिणीचे कसे होईल, मी चंद्रीला विचारले. चंद्री म्हणाले, साप तिला चावणार नाही, ती विटाळशी आहे, आजोबाला चावेल, मी म्हटलो. चंद्री थोडा वेळ गप्प झाले. तेवढ्यात पावसाचा दुसरा मोठा झोत खिडकीतून आत आला. चंद्रीने मला छातीशी गच्च आवळले होते आणि वेड लागल्यासारखे माझे मुके घेत होती ती. मी तिला पुन्हा चिमटा काढला. विचारले, अगं सांग, आजोबाला का चावणार नाही साप? त्यांना देवाघरचा रोग आहे, चंद्रीने उत्तर देऊन टाकले आणि आपल्या मिठीतून मला ढकलून दिले. सकाळ झाली तरी पाऊस ओसरला नव्हता, कमी झाला होता थोडा. पडवीत आईच्या बहिणीपाशी गाय मरून पडली होती आणि आजोबाजवळ मरून पडले होते वासरू. दुसराही आगीचा बंब रस्त्यावरून गेला. मी पुन्हा कासावीस झालो. कुठे आग लागली असेल देवा? माहुलीतला आजोळाच्या घराच्या पडवीतला कृतज्ञ पाऊस आठवला. लक्तरलेला आईच्या बहिणीची कायली त्याने थोडीशी कमी केली नाही. तरी आजोबा याच पडवीतल्या पावसाची लक्तरच सीमित राहिले. आता हा लेख आहे आणि या लेखामध्ये पाऊस, चंद्री, कवी, गाय, वासरू आणि आईची बहीण या सगळ्यांचं एक कॅरेक्टर, पात्र जे आहे ते आपल्याला दिसतं. पण या सगळ्यामध्ये कुठेतरी मला सातत्याने काव्य जाणवते आणि ते शब्द असे आहेत की जे शब्द समजायलाही मला वाटतं की थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे. ही एक वेगळी शैली आहे. ही शैली कवी ग्रेस यांना जमली, ती इतर कुणालाही जमल्याचं मला काही जे कुलकर्णीचं लिखाणही मला वाटतं की अशा प्रकारचं आहे. त्याच बरोबर आणखी एक दोन कवी जर सोडले तर अशा प्रकारचं इतकं संवेदनशील लिखाण मला वाटतं दुसऱ्या कुणाचं मला दिसलं नाही. आणि कवी ग्रेसचं एक गाणं वाऱ्याने हलते पान हे गाणं आठवलं. त्यालाही चाल हृदयनाथ मंगेशकरांनी दिली. पण या काव्यामध्ये किंवा या गाण्यामध्ये ज्या पद्धतीने एक दृश्य स्वरूपामध्ये आपल्या एक रान आणि सगळं उभं राहतं ते बघितलं की कवी ग्रेस यांच्या शब्दांची ताकद आपल्या लक्षात येते. मला वाटतं यातले काही ललितबंध लेख जे आहेत ते आणखी वाचता येण्यासारखे आहेत. पण हा लेख आता इथे आपण थांबूया, पुन्हा भेटूया आणि आपल्या प्रतिक्रिया आपण दिल्यात तर आपण निश्चितपणे चर्चा करू शकतो या संदर्भात काही गोष्टीचे. पुन्हा भेटूया. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.